आणि जीवन परिवार बाळाची देणगी मिळाल्याबद्दल परमेश्वराचे व मथुरेचे आभार मानण्यासाठी निष्ठा देणार मिसेस रवींद्र गायकवाड परिवार घरामध्ये सुख समाधान शांती व येणाऱ्या संकटांना सांभाळ करण्यासाठी परमेश्वराने सहाय्य करावे म्हणून निष्ठा देणार मिस गीता खाडीकर व कुटुंबीय सर्व सिस्टर स्वागत आणि चांगलं आरोग्य लाभावे म्हणून निष्ठा देणार दाविद आनंद कोळगे व कुटुंबीय माऊलीचे व देवाचे आभार मानण्यासाठी निष्ठा देणार शशिकांत केदारी व कुटुंबीय माऊलीचे व देवाचे आभार मानण्यासाठी निष्ठा देणार सौ सुनीता अमोलिक व कुटुंबीय माऊलीचे व देवाचे आभार मानण्यासाठी निष्ठा देणार 22 विसा व कुटुंबीय चांगले आरोग्य लाभावे म्हणून निष्ठा देणार अमजद राठोड व कुटुंबीय सर्ववासी सुशीला शरद राठोड यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून निष्ठा देणार सुनीता सुमित राठोड व कुटुंबीय सर्ववासी अग्नेशभाई राठोड यांच्या आत्म्याला शेवटा शांती लाभावी म्हणून निष्ठा देणार सुनीता सुमित राठोड व कुटुंबीय सर्ववासी चंद्रसेन यादव रणवरे यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून निष्ठा देणार शाळेली राठोड व कुटुंबीय प्रभूची दूताने मला संदेश दिला नमो हे कृपा पूर्ण मारी प्रभू तुझ्या आठवणी आहे स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पहा मी स्वामीची दासी आहे नमो हे कृपा पूर्ण मारी प्रभू तुझ्या आठवणी आहे स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू आणि शब्द देह असा झाला नमो हे कृपा पूर्ण मारी प्रभू तुझ्या आठवणी आहे स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करू ईश्वर देवाच्या प्रार्थनेचा संदेश सुद्धाने आम्हाला दिला त्याच्या प्रसन्नाच्या उपकाराच्या द्वारे आम्हाला पुस्तकाचे वचन आम्ही तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो प्रभूचा आदेश करा जय घोष आनंद जल्लोष चोहीकडे प्रभूचा आदेश करा जय घोष आनंद जल्लोष चोहीकडे हे प्रभू तुझ्या मंदिरात मी तुझ्या वात्सल्याचे स्मरण करतो हे परमेश्वरा तुझ्या नावाप्रमाणेच पृथ्वीच्या अंतापर्यंत तुझा महिमा पोचतो तुझा उजवा हात न्यायनिष्ठ आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर माझ्या प्रिय प्रेमळ भाविकांनो आजच्या प्रभू शब्दाद्वारे प्रभूशुभेच्छा आपणास सांगत आहे की माझ्याकडे या हे एक आमंत्रण किंवा पाचारण तो आपल्याला देत आहे आणि तो आपल्यावर लादत नाही किंवा फोर्स करत नाही जर का आपण त्याचे आमंत्रण व पाचारण स्वीकारलं तर आपण आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर काही कमवू शकतो जर का त्याच्या या आमंत्रणाचा पाचारणाचा आपण स्वीकार केला नाही तर आपण खूप काही गमवू शकतो हाच प्रभू ख्रिस्त आपणास पुढे सांगत आहे की मला तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या जर आपण दुय्यम स्थान प्रभू ख्रिस्ताला दिलं तर तो आपल्याला स्वीकारू शकत नाही म्हणूनच सतत आपण प्रभू ख्रिस्ताचा विचार आपल्या जीवनामध्ये करत राहिलो पाहिजे हो कष्टी आणि भारकांत जन्म माझ्याकडे या
अशा प्रकारे सर्व लोकांना तो आमंत्रित करत आहे. तो माणूस गरीब असो श्रीमंत असो सर्वांना तो आपल्याकडे आमंत्रित करत आहे. मी तुम्हाला विसावा देईन. अशा प्रकारे हा प्रवेश ख्रिस्त आपल्याला एक आश्वासन देत आहे. माझ्याकडे आल्यानंतर तुमचे कष्ट दुःख मी हलकं करू शकतो किंवा त्या दुःखाला व कष्टाला सामोरं जाण्यासाठी जो स्तोत्र आहे ते माझ्याकडे आहे. आणि म्हणूनच हा एक चमत्कार आपल्या जीवनामध्ये परमेश्वर घडवून आणत आहे आणि त्यासाठी आपल्याला वैयक्तिक प्रार्थनेची व त्याच्याबरोबर संवाद साधण्याची गरज आहे. ही कृपा आणि सामर्थ्य आपल्या सर्वांना लाभावी म्हणून आजच्या या पवित्र विसर्जनात आपण विशेष प्रार्थना करूया. केलेल्या पापाची आपण आठवण करून परमेश्वराकडे क्षमाशा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कुठल्याने वैगेने मी फार पापे केलेले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत साधू संत यांच्याजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपल्यावर दया करो व आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. परमेश्वर व शेजारी याची सेवा करण्यास आपण मोठ्या तत्परतेने सिद्ध व्हावे म्हणून प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या पुत्राचे पुनरुत्थान म्हणजे मृत्यूने नवजीवनाला दिलेला जन्म होय. त्याने अपार यातना सहन करून पतित जगाचा आशादीप पुन्हा प्रकाशित केला.
पापाने आम्हाला क्षणिक आनंदाच्या पोकळ आश्वासनाच्या पाशात कधी अडकू नये म्हणून सहाय्य कर. आमच्या आनंदाचे पवित्रीकरण व्हावे व आमच्या प्रेमाचरणामुळे इतरांच्या जीवनात नवजीवन फुलवावे म्हणून तुझ्याशी आम्हाला एकरूप कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या द्वारे करतो. पहिले वाचन जखर्या या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 9 ओवी 9 ते 10. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. परमेश्वर असे म्हणतो, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आणि यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. इफ्राईमातले रथ, यरूशलेमातले घोडे मी नष्ट करेन. युद्धधनुष्य तोडून टाकण्याची तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर आणि फरात नदीतून तो पृथ्वीवर दिवंगतापर्यंत चालेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवा वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी, पावनकारी पापनिवारी, पावनकारी पापनिवारी, देवा वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी. भूती दीपक आशादायी, विघ्न विनाशी जीवनदायी, तारणदायक करुणाकारी, तारणदायक करुणाकारी, देवा वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी. दुसरे वाचन पौलाचे रोम करारात पत्र यातून घेतलेले वाचन. वाचनाचा सराव. जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्म ठार मारतील तरच जगाल. तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला असेल तर तो ख्रिस्ताचा नाही. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल, तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहोत. तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतील तर तुम्ही जगाल. हा प्रभूचा शब्द आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव माते मरिया माते, मातांचा आदर्श तू, स्त्रियांमध्ये
प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्यावेळी येशू बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांना प्रकट केल्या. खरेच हे पित्या, हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. कारण माझे जो सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही भजन म्हणताना नेहमी म्हणतो, देव मानव झाला, पृथ्वीवर आला आणि मानवात शिरला. परमेश्वर पित्याच्या योजनेनुसार प्रभू येशूचा या भूतलावर जन्म झाला आणि वयाच्या 12व्या वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्त एक प्रज्ञावंत व्यक्ती आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे. हे ज्ञानी पंडिताच्या दर्शनास आलं. प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर त्यांच्या विचाराद्वारे, कृत्याद्वारे लोकांना आपलंसं केलं आणि त्यालाच आपण चमत्कार असे म्हणतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची ख्याती जसजशी चहूकडे पसरायला लागली, तेव्हा जे त्या काळचे धर्मपंडित होते, त्या धर्मपंडिताला हे रुचलं नाही. त्यांनी तीव्र विरोध केला. शास्त्री परुषी हे जे काही चांगलं कार्य प्रभू येशू करत होता ते त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. काही विरोधकांनी खोटे नाटे आरोप प्रभू येशू ख्रिस्तावर केले आणि त्याला सरतेशेवटी वधस्तंभावर नेण्यासाठी त्याच्या विरुद्ध चळवळ सुरू केली. आणि अशा ह्या चेतावणीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देह क्रूसावर समर्पित करायला लागला. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आजची 3ही वचनं आपल्याला बोध करीत आहेत. पहिल्या वचनामध्ये सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे की हे सियोन करणे गजर कर, परमेश्वर येत आहे, तो गाढवीच्या शिंगरूवर बसून येत आहे आणि त्याच्या राज्याचा अंत कदापि होणार नाही.
तर ह्या पृथ्वी तलावर तो अधिपत्य चालेल आणि जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत त्याची उपस्थिती या भूतलावर असेल. आजच्या दुसऱ्या वचनामध्ये संत पॉल आम्हाला सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये शरीर व आत्मा, जीवनाविषयी प्रेम व मरणाची भीती यामध्ये संघर्ष सुरू आहे, तणाव सुरू आहे. तो पुढे सांगत आहे की हे काही संघर्ष कामाचे नाही, तर आपलं पूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर आकर्षित करूया. पूर्णपणे आपण त्याला शरण जाऊया, जेणेकरून आपल्याला पुनरुत्थानाच्या वैभवात त्याच्यासह सहभाग मिळेल आणि आम्ही देखील त्याचं प्रेमळ लेकरू म्हणून घडले जाऊ. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याचा गौरव करत आहे आणि सांगत आहे की हे प्रेमळ पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून तू बालकांना प्रकट केलेल्या आहेत. खरेच हे पित्या, हेच तुला योग्य दिसते. ख्रिस्तानाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, जर आपण पवित्र शास्त्राचा बारकाईने उलगडा केला तर आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य नक्की कोणासाठी होतं, कोण त्याच्याकडे जास्त आकर्षित केले होते. जे दीन आहेत, सामान्य लोक आहेत, गरीब आहेत, ज्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं, त्यांना प्रभू येशूने आपल्याकडे जवळ घेतलं आणि त्यांना माणुसकीचं नातं काय असतं, मनुष्यपण काय असतं हे त्यांना त्यांच्या निदर्शनामध्ये आणलं आणि इतरांचे देखील डोळे उघडले. कारण त्या काळी आपल्याला ठाऊक आहे की मानवता धर्म जगाचा धर्म म्हणून ओळखला जात होता आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काही त्यांना समजून सांगत होता ते नेहमी जे धर्मपंडित होते, शास्त्री परिषद होते, ते नेहमी त्याच्या विरुद्धात जात होते, कारण ते मोशेच्या नियमशास्त्रानुसार चालू होते. प्रभू येशू ख्रिस्ताने मोशेचे नियम मोडले नाहीत, परंतु त्यामध्ये नवीनीकरण घडून आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, मनुष्य हा शब्बातासाठी आहे, शब्बात मनुष्यासाठी नाही. या ठिकाणी मनुष्य महत्वाचा आहे हे त्याने दाखवून दिलं. ख्रिस्तानाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा धर्म स्थापित करण्यावर जास्त भर देतो आणि त्याचबरोबर माणुसकी काय आहे याची आठवण तो आम्हाला करून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने त्याच्या पित्याविषयी आम्हाला शिकवून देत आहे आणि त्याच्याद्वारे जी महान कृत्य होतात तो नेहमी आपल्या पित्याचा गौरव करत आहे. आपण नेहमी पवित्र शास्त्रामध्ये वाचलेलं आहे की ज्या वेळेला प्रभू येशू लाजरसला मरणातून उठवण्यासाठी प्रार्थना करतो, त्यावेळेला तो पित्याकडे प्रार्थना करताना म्हणतो की पित्या, मी हे केवळ माझ्यासाठी नाही तर माझ्या आजूबाजूला जे लोक जमले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे की तू मला पाठवले आहेस हा विश्वास त्यांनी धरावा. आणि तत्क्षणी तो चमत्कार होत असतो. ख्रिस्तानाई माझ्या प्रिय बंधुभगिनीनो, ख्रिस्त सभेचे दोन आधारस्तंभ संत पीटर व संत पॉल यांनी देखील त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने कृतज्ञ जीवनाचा आदर्श आणि माणूस म्हणून कोणत्या मर्यादांना त्यांना सामोरं जावं लागतं ते त्यांनी ओळखल्या होत्या आणि सातत्याने त्यांनी मिळेल त्यामध्ये समाधान मानलं होतं. जर आपण आपल्या जीवनाविषयी विचार केला तर आपली धाव नेहमी पुढे पुढे होत असते, आपल्या मागण्या कधी संपत नाही.
परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आठवण करून देतो आमच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. त्याला शरण जाणं, त्याच्याशी एकरूपता साधणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तो आज आम्हाला सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. नक्की काय तो आम्हाला त्याच्या जवळ ठेवण्यास सांगत आहे. जे नियमांचे ओझे आमच्या जीवनामध्ये आहे. कधी कधी जीवन नैराश्यात गेलेलं आहे, जीवनाचा कंटाळा आलेला आहे. अशा सर्व लोकांना तो आपल्याकडे बोलावत आहे. प्रभूला कोणी स्वीकारलं नाही. जे स्वतः देवापेक्षा श्रेष्ठ स्वतःला समजतात, शहाणे समजतात, अहंकारी, हट्टी आणि जीवन देखील अशा प्रकारे जगतात जणू काही हळूहळू त्या व्यक्तीच्या जीवनातून वाद मंदावत आहे. तरीसुद्धा त्यांना परमेश्वराविषयी आठवण पडत नाही. परमेश्वराचा विसर नेहमी पडत असतो. अशांना प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, माझ्याकडे या. मी जो मनाचा सौम्य दिन आहे त्या माझे जीव आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी, आमच्या जीवनासाठी एक नमुना आहे, एक आदर्श आहे. त्याच्या जीवनाचा किस्सा आम्ही आमच्या जीवनामध्ये गिरवावा आणि आमचे सर्व, आमचा अशक्तपणा, आमची दुर्बलता त्याला अर्पण करून आम्ही प्रामाणिकपणे त्याच्या विश्वास ठेवून जीवन जगण्याचा यत्न करावा. आजच्या विधीमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. पवित्र त्रित्यावरील आपला विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकूण एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या वाणी गर्भीत संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंबराखाली त्याने दुःख भोगले, त्यास कृष्णावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो स्वर्गात चढला, तिसऱ्या दिवशी मृतांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पित्याच्या उजव्या हाताकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मृतांचा न्याय करायला पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंधकाराचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. हो कष्टाने भारकांत जन हो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. असं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याद्वारे परमेश्वर पित्याकडे आपल्याला नेत आहे व तो आश्वासन देत आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या प्रार्थना, विनंत्या आपण सादर करूया, अर्पण करूया. प्रत्येक प्रार्थनेमध्ये आपलं उत्तर असेल, आपले पोप महाशय फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी ब्रूस डॅनियल, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी यांच्या जीवनामध्ये देखील दुःख, अडचणी, समस्या येत असतात. त्याचं निवारण करण्यासाठी परमेश्वर त्यांना सहाय्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. कोरोना विषाणूमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे देखील लोकांवर अनेक प्रकारचं ओझं, दुःख हे आलेलं आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी परमेश्वराने सर्वांना मदत व सहकार्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व सरकारी यंत्रणा व प्रशासन लोकांच्या कल्याणासाठी झटत आहे. अशांना देखील त्यांच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात. ते दूर व्हावेत
म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. सर्व लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं आमंत्रण स्वीकारावं, त्याच्या जवळ यावं व आपल्या ज्या काही गरजा आहेत, विनंत्या आहेत, प्रार्थना आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, विश्वासाने सादर करावेत व विश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या विश्वास त्या ठिकाणी प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. थोडा वेळ शांत राहावं. आपल्या वैयक्तिक गरजासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, चांगल्या पावसासाठी, पिकासाठी व इतर गरजासाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमचा प्रेमळ पिता आहे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्यांनी अनेक प्रकारचे ओझे आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि कशा प्रकारे आपण ते ओझे हलके करू शकतो हेही आम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्याही पुढे तो आमचा मार्गदर्शक बनावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ पितेला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी येण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व आनंददायक आहे. आपल्या ख्रिस्ताने व पुनरुत्थानाने त्यांनी आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि युगक वंश, राजशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तू आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्याचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो. पवित्र 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 सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या वर झाले आहे. परम स्वर्गाचे जयकार. प्रभूच्या नावाने जायचे धन्य. परम स्वर्गाचे जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ज्यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले,
भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी आम्ही तुला ही जिवंतदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे गुरुगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू रूट डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंध भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर लोकांना जे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा अतिव्रतपती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गाऊन आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपल्या जीवनातील ओझे दुःख हलके करण्यासाठी त्याच ख्रिस्ताने आणखीन एक माध्यम दिलेलं आहे, ते म्हणजे प्रार्थना. आणि त्याच प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वर पित्याकडे आळवणी करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रचितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आपण एकमेकास शांतीबंधन करूया. माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, असं आपल्याला उपदेश करणारा हा प्रभू येशू ख्रिस्त पहा. या कोपराच्या भोजनात बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य आहात. हे प्रभू, माझ्या आत्म्याच्या वाद कामे केले, प्रत्येक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरोबर.
ख्रिस्ताच्या आज्ञा मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रस्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखात मला जीव दे. हे उत्तमेश्वर माझ्या ऐकून घे, तुझ्या छायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळेस मला बोलावून घे. नीट जाकडे धावत द्यावी अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाव दे. आमीन. प्रभू म्हणतो, श्रमलेला व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्तप्रसादाद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस. या तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपणास आशीर्वाद देवो. तर ख्रिस्ताच्या शांतीने व प्रेमाने आपणास पाठवण्यात येत आहे. We